हॅलो फ्रेंड्स, यूट्यूब YT स्टुडिओमध्ये नोटीस नेमकी आहे काय? बऱ्याच यूट्यूब क्रिएटरला हा प्रश्न पडत आहे. आता क्रिएटरला समजत नाही नेमकं याचं करायचे काय. या नोटीस अपडेटमुळे माझ्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम तर झालेला नाही ना? माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी तर नाही ना? माझा व्हिडिओ डिलीट तर होणार नाही ना? माझ्या चॅनलवर काही प्रॉब्लेम तर झालेला नाही ना? असे बरेचसे प्रश्न यूट्यूब क्रिएटरच्या मनात आहेत. म्हणजे जेव्हापासून YT स्टुडिओमध्ये ही नोटीस अपडेट पाहायला भेटत आहे तेव्हापासून यूट्यूब क्रिएटरच्या मनात भरपूर असे प्रश्न आहेत. पहिलं कसं होतं, YT स्टुडिओमध्ये व्हिडिओच्या खाली व्हिजिबिलिटी, मॉनिटायझेशन, रेस्ट्रिक्शन अँड व्हिडिओची क्वालिटी दिसत होती. आता तसं नाही राहिलं. आता YT स्टुडिओमध्ये व्हिडिओच्या खाली व्हिजिबिलिटी दिसत आहे, त्यानंतर नोटीसच्या समोर डॅश दिसत आहे. आता बऱ्याच यूट्यूब क्रिएटरच्या मनात प्रश्न पडत आहे, या नोटीसचा नेमका अर्थ काय आहे? ही नोटीस अपडेट काही क्रिएटरला आली असेल किंवा काही क्रिएटरला नसेल पण आली, पण ही नोटीस अपडेट हळूहळू सगळ्यांनाच YT स्टुडिओमध्ये दिसून जाईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नोटीसचा अर्थ नेमका आहे काय. तुमच्या YT स्टुडिओमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ असो, त्याच्या खाली नोटीस ऑप्शन नेमकं दिसत का आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि तुम्हाला त्याचं करायचे काय. ठीक आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. YT स्टुडिओमध्ये नोटीस हे ऑप्शन नेमकं का दिलेलं आहे यूट्यूबने? जेव्हा तुम्ही YT स्टुडिओमध्ये जाता तिथे कोणत्याही व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली नोटीस ऑप्शन दिसेल, किंवा मग तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना सुद्धा तुम्हाला तिथे नोटीस ऑप्शन दिसायला लागेल. त्या नोटीस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण क्लिअरली रायटिंगमध्ये दिलेलं असेल. जेव्हा तुम्ही नोटीसवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला छोटीशी लाईन दिसेल. ठीक आहे, धिस व्हिडिओ इज रिचिंग व्ह्युअर्स अँड अर्निंग अकॉर्डिंग टू युअर सेटिंग. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आता याचा अर्थ असा आहे की या व्हिडिओवरती कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. YT स्टुडिओमध्ये जी नोटीस अपडेट आलेली आहे ती एकदम चांगल्या प्रकारची नोटीस अपडेट आहे. सांगते ती कशी, व्हिडिओ एंडपर्यंत पहा. इथे नोटीसच्या समोर तुम्हाला डॅश दिसत असेल. आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे YT स्टुडिओमध्ये तुम्हाला नोटीसच्या समोर डॅश दिसत असेल तर याचा अर्थ असा समजून घ्या तुम्ही की यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनचं उल्लंघन केलेलं नाही. आता तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन जर माहिती नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये यूट्यूब पॉलिसीचे रूल फॉलो केले नसतील तर तुम्हाला YT स्टुडिओमध्ये डायरेक्ट नोटीसच्या समोर डॅश न येता तुम्ही जे व्हिडिओमध्ये यूट्यूब पॉलिसीचं उल्लंघन केलेलं आहे ते तुम्हाला डायरेक्ट रायटिंगमध्ये दिसून जाईल. म्हणजे की जसं की तुम्ही जे काही चुका केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये ते तुम्हाला डायरेक्ट रायटिंगमध्ये दिसून जाईल. ठीक आहे, तर ही अपडेट एका प्रकारे चांगलीच अपडेट आहे. जर आपण व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला नोटीसच्या समोर जर आपल्या चुका दिसत असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या चुका टाळतो. तर ही अपडेट मला तर चांगली वाटत आहे. नोटीसच्या समोर डॅश जर दिसत असेल तर तुम्ही एकदम बिनधास्त राहा. काही क्रिएटर व्हिडिओमध्ये सॉन्ग यूज करतात. ठीक आहे, नंतर त्यामध्ये प्रोडक्ट टॅग करतात. यानंतर नोटीसच्या समोर शॉपिंग डिसेबल येतं. ही चूक यूट्यूब क्रिएटरला माहिती असायला पाहिजे की जेव्हा व्हिडिओमध्ये सॉन्ग यूज केल्यानंतर प्रोडक्ट टॅग करत नसतात. ठीक आहे, तेव्हा मग नोटीसच्या समोर शॉपिंग डिसेबल हे होऊन जातं. पण यामध्ये पण काही घाबरण्याची गरज नाही. तुमच्या चॅनलवर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, पण यूट्यूब हे तुम्हाला सावध करत आहे. ठीक आहे, तुम्ही जर व्हिडिओमध्ये काही चुका करत असाल तर तुम्हाला नोटीसच्या समोर तुमच्या चुका रायटिंगमध्ये दिसून जातील. तुम्हाला यूट्यूबवर टिकायचं असेल तर यूट्यूबचे रूल फॉलो करावं लागतील, यूट्यूब पॉलिसी फॉलो करावं लागतील. ठीक आहे, तेव्हा लगेच आपल्याला जर नोटीसच्या समोर आपल्या चुका दिसत असतील तर ही एक चांगल्या प्रकारचीच अपडेट आहे. तर चला, अशाच प्रकारे यूट्यूबच्या संदर्भातील माहिती बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.